कोल्हापूर रस्त्यावरील फळ मार्केट परिसरात आंबा खरेदी करण्यासाठी गेलेल्या एका व्यावसायिकाच्या दुचाकीसह त्याला अडकवलेली 30,000 रुपयांची पिशवी चोरट्यांनी लंपास केली. सदर चोरीची घटना ही बुधवार दिनांक 6 एप्रिल रोजी सकाळी 10 वाजण्याच्या सुमारास घडली. या प्रकरणी संजय मारुती जाधव राहणार पाटणे प्लॉट हरिपूर रस्ता गावभाग सांगली यांनी सांगली शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. याबाबत अधिक माहिती अशी की फिर्यादी संजय जाधव यांचा कांदा बटाटा विक्रीचा व्यवसाय आहे. विष्णू अण्णा फळ मार्केट परिसरात ते दुचाकीवरून क्रमांक MH10DR 6756 गेले होते आणि तेथील मोकळ्या जागेत त्यांनी त्यांची दुचाकी लावली. त्यांच्या हँडलला रोख 30,000 रुपये असलेली पिशवी होती. संजय जाधव हे काही अंतरावर आंबा खरेदीसाठी गेले होते. त्या कालावधीत चोरट्याने त्यांच्या दुचाकी लंपास केली. 15 मिनिटांनी ते परत आले असता त्यांच्या लक्षात चोरीचा प्रकार आला आणि त्यांनी परिसरात शोधाशोध सुरू केली. मात्र काही सुगावा लागला नाही. परिणामी त्यांनी पोलीस ठाण्यात धाव घेतली. पोलिसांनी चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. ब्युरो रिपोर्ट SPN मराठी सांगली.